नमस्कार मित्रांनो. आज आहे 30 जानेवारी 2026. आज शुक्रवार आहे आणि सोनं आणि चांदी दोन्ही तुफानी पडलेलं आहे. सोनं चांदी धडाम, खरी गोष्ट झालेली आहे. सोनं 6% पडलेलं आहे आणि चांदी मात्र 14-15% पडलेली आहे. एवढं जास्त प्रमाणावर पडलेलं आहे. सोनं 1,61,000 रुपये आलेलं आहे आणि चांदी ही 3 लाख मला वाटतं किती 3,44,पर्यंत आलेली आहे. 3,44,000. तर एवढं खाली आलेलं आहे. हे खाली यायचं कारण म्हणजे जे ट्रेडर्स होते त्यांनी स्वतःचा प्रॉफिट बुक करण्याकरता त्यांनी सोनं व चांदी विकलेली आहे आणि ह्याची सुरुवात ही चीनपासनं झालेली आहे. चीनमध्ये नवीन वर्ष त्यांचं चालू होतं आहे, चांद्र वर्ष त्यांचं चालू होतं आहे नवीन. तर ते चालू होताना त्यांना 9 दिवसाची सुट्टी असते. तर ह्या सुट्टीमध्ये पोझिशन बरोबर कॅरी करायची नाही याच्याकरता त्यांनी सोनं आणि चांदी विकलं. तिथं भाव घसरायला सुरुवात झाली, पण सकाळी वर होते तसेही भाव वर होते. पण नंतर जसजसं आपलं मार्केट चालू झालं तसं तिकडचं बघून आपल्याही लोकांनी सोनं चांदी विकायला सुरुवात केली आणि संबंध आपल्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जेवढ्या देशांचे मार्केट चालू झाले त्यांनी हळूहळू विकणं चालू केलं आणि त्याचा डॉमिनोज इफेक्ट चालू झाला. सोनं पडतंय, चांदी पडतीये म्हणल्यानंतर लोकांनी ज्यांनी प्रॉफिट करता आत्ता घेतलेली होती सोनं आणि चांदी त्या सर्वांनी परत विकायला सुरुवात केली आणि हा डॉमिनोज इफेक्ट चालू झाला. त्याच्यामुळे सोनं चांदी पडतंय हे लक्षात घ्या. अजूनही अमेरिकेचं मार्केट यायचं आहे की जिथं चांदी अति मोठ्या प्रमाणावर विकत घेतलेली आहे आणि ती फक्त स्पेक्युलेशनसाठी विकत घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही चांदीतली बरीच लोक त्याच्यामध्ये ट्रॅप होणार आहेत आणि ती ट्रॅप होणार असल्यामुळे ती विकणार आहेत चांदी. त्याच्यामुळे उद्या चांदी अजून पडलेली आपल्याला दिसेल. आपल्या मार्केटमध्ये मात्र उद्या सुट्टी आहे, त्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये खरेदीची संधी आपल्याला शनिवार आणि रविवार फिजिकलमध्ये येणार आहे. रविवारी आपलं मार्केट चालू असल्याकारणाने ETF-मध्येही आपल्याला संधी मिळेल आणि त्यावेळेस आपल्याला सोनं आणि चांदी ETF किंवा फिजिकल असं विकत घेता येईल आणि ते तुफानी खालीला मिळेल. तर आज विकत घ्यायला जाऊ नका. उद्या किंवा परवा शक्यतो फिजिकल किंवा तुम्ही ETF वाटे विकत घेऊ शकता. आणि विकत घेताना माझ्या सांगण्यावरून विकत घेऊ नका किंवा विक्री करू नका. तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून मगच निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावरून नाही, माझं सांगणं चुकू शकतं. तर हे सोन्या चांदीविषयी स्पेशल होतं. धन्यवाद. बाय. गुड डे. आणि खरेदीची संधी आली आहे लक्षात घ्या.